श्री स्वामी समर्थ. मी घाटे आणायचे विसरलेच. म्हटलं चला आता घरीच बनवू. तर YouTubeवर बघून मी असं काही बनवलं. तर 2 वाटी साखर घेतली आणि त्यात अर्धी वाटी पाणी टाकलं आणि घट्ट होईपर्यंत असं आळून घेतलं आणि मग नंतर आप्पे पात्राला थोडंसं तेल किंवा तूप लावायचं आणि नंतर दोरी टाकायची आणि त्यात हे मिश्रण टाकायचं. आणि थंड झाल्यावरती याला थोडंसं काढायचं, हळू काढायचं. थोडंसं माझं जाडसर झाले आणि छान जमली. पहिल्यांदाच बनवली, आता थोडंफार चुकणारच आहे. मग रात्रीच पटकन भांडे घासून घेतले, सकाळी लवकर उठायचे म्हणून आणि यांना जावं लागतं म्हणून आमची 6:30 लाच गुढी मांडायची झाली. हे लवकर 7 ला दुकानावर जातात, त्याच्यामुळे लवकरच मांडून घेतली. एवढी घाई करतात ना, माझी रांगोळ पण काढायची राहिली, तर मी पहिले गुढी मांडून घेतली, नंतर रांगोळ काढली. 5 ला उठून पण हाच टाइम होतो. सकाळची कामे वगैरे आवरूस तर एवढा वेळ होऊन जातो. नंतर हे गेल्यावरती रांगोळ काढली आणि अशी मांडली आम्ही गुढी. तर तुम्हा सर्वांना माझ्या परिवारातर्फे आणि माझ्यातर्फे सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. गुढी मांडून घेतली आणि नंतर ना मग आज देव पण स्वच्छ करून घेतले. म्हटलं नवीन वर्षाचं आहे, आपल्या हिंदू धर्मातलं नवीन वर्ष म्हणतात. मग देव वगैरे स्वच्छ करणे, पूजा केली. नंतर माझे रोजचा अध्याय 3 अध्याय घेते, तर ते 3 अध्याय घेतले आणि नंतर शेवयाची खीरच असते नैवेद्याला, तर मग शेवयाची खीर केली, देवाला नैवेद्य दाखवला. आता हे झालं सकाळचं. लगेच दुपारची तयारी. मग दुपारचा स्वयंपाक हे लगेच करून घेतला मी. खीर, पुरी, भात आणि बटाट्याची भाजी असं साधं सिंपलच बनवलं. तर असा होता आजचा दिवस. बाय.